नमस्कार मैत्रिणींनो, JR मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण स्मार्ट किचन टिप्स बघणार आहोत। या 10 टिप्स तुमचं आयुष्य अगदी सोपं करून टाकतील, तेव्हा या टिप्स काळजीपूर्वक पहा। तर पाहूयात पहिली टिप। भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप किंवा लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका, यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल। कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला। साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल। पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही। 4 भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी भोपळा किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने पीठ मळून घ्या। यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच, शिवाय आरोग्यदायीही होतील। 5 झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 2 कप साखर विरघळवून त्यात 4-5 लिंबाचा रस घाला। हे मिश्रण बर्फाच्या ट्रे मध्ये ठेवा आणि गोठवा। जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायची असेल, तेव्हा ग्लास मध्ये याचे 2 चौकोनी तुकडे टाका। चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा। याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंक मध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिक्के पडू लागते, त्रास होणार नाही। 6 कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5 ते 7 मिनिटे उकळा। टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या। जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलईदार ग्रेव्ही मिळेल। 7 जेव्हा कोणतीही भाजी तिखट झाली असेल किंवा खारट झाली असेल, तर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घाला आणि कोथिंबीर घाला। यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो। 8 चिक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे, मग गूळ घाला। यामुळे चिक्कीला चकाकी छान येते आणि चिक्की चिकटत नाही। 9 इडली चविष्ट आणि जाळीदार होण्यासाठी डाळ आणि तांदळाचे 1:3 प्रमाण घ्यावे। 10 दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते। तर अशा प्रकारचे या 10 किचन टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा।